नमस्कार. श्री विजयदादा आवटी लिखित एक सुंदर बोधकथा साधु संगती. कबीर संगत साधु की जो गंधी की बास, जो कुछ गंधी दे नहीं तो भी वास सुवास. एखाद्या अत्तर विक्रेत्याच्या जवळून जरी आपण गेलो ना तर बराच काळ आपल्याला अत्तराचा सुगंध येत राहतो. तशीच असते साधू संगतीची पुण्याई. कशी? ऐका ना या कथेतून. एकदा एक साधू महाराज घनदाट जंगलातून निघाले होते. अमावस्येची रात्र होती. त्या जोराचा पाऊस कोसळत होता. कुठं आसरा मिळतो का हे बघत ते पटपट पावलं उचलत होते आणि समोर जवळच दिसलं त्यांना एक देऊळ. आतमधून उजेडही येत होता. मग काय, ते भरभर चालत देवळात पोहोचले. आत जाऊन पाहतात तो काय, एक 8-10 जणांचं चोरांचं टोळकं तिथं बसलं होतं. समोर एक दिवटी ढणढणत होती. आजूबाजूला शस्त्र हत्यार पडली होती आणि त्या सर्वांची कुजबूज चालू होती. पण मी तर साधू, मला कसली भीती, असा विचार करत ते त्यांच्या जवळ जाऊन एका कोपऱ्यात बसले. बाहेर आता जोराच्या विजा कडकडायला लागल्या. त्या देवळावर वीज पडती की काय असं प्रत्येकाला वाटायला लागलं. एवढ्यात तो त्यांचा म्होरक्या म्हणाला, अरे आपल्यामध्ये कोणीतरी पापी जीव बसलाय. त्याचा जीव घेण्यासाठीच ही वीज परत परत कडाडतीये. पण कोण आहे हा पापी जीव? एक काम करा, समोर एक मोठं झाड आहे ना फुलांचं, त्या झाडाला प्रत्येकाने उठायचं आणि फेरी मारून यायचं. उठा. त्याचा हुकूम बघून प्रत्येक जण जाऊन आला. उठला, फेरी मारून आला, परत पळत पळत आत येऊन बसला. अगदी म्होरक्या सुद्धा जाऊन आला, पण वीज काही तेव्हा कडाडली नाही. आता सगळ्यांनी संशयानं कोपऱ्यात बसलेल्या साधू महाराजांकडे पाहिलं. तसा त्यांचा म्होरक्या म्हणाला, आव साधू महाराज, उठा की आणि जा फेरी मारून या. त्यांच्यावरती संशय घेतलाय म्हणताच देवाचं नाव घेत साधू उठले. पावलं पटापट उचलत त्या झाडाजवळ पोहोचले आणि एवढ्यात जोराची वीज कडाडली आणि त्या देवळावरती जाऊन पडली. आतमध्ये बसलेल्या 8-10 जणांची त्या विजेमुळं, त्या अग्नीमुळं राख रांगोळी की हो झाली. सगळेजण मृत्युमुखी पडले. झाडाजवळ साधू महाराज आणि आतमधला देव दोघं मात्र सुरक्षित राहिले. काय म्हणता, आतापर्यंत साधू महाराजांच्या पुण्याईमुळंच या सगळ्यांचे जीव वाचले होते. बरोबर ना? तुम्हालाही असंच वाटतंय ना? अगदी मलाही हो. त्यांच्या पुण्याईचं फळ इतका वेळ त्यांना मिळालं होतं, पण त्याचं महत्व त्यांना कळलं नाही. नमस्कार.